कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पोलादपूरमध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। एक्सपायरी डेट नसलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप। अन्न आणि औषध विभागाच्या कारवाईची मागणी। वीज समस्यांवर महावितरणची उपाययोजना। कामोठेत 5 MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित। उपकेंद्रांवरील भार कमी करण्याचे प्रयत्न। अलिबाग पेण सर्व्हिस रोडची दुरावस्था। 3 वर्षात रस्ता खड्ड्यांच्या ताब्यात। नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप। आणि चिपळूण पोलिसांची गोविंदगडावर स्वच्छता मोहीम। गडकिल्ले स्वच्छतेसाठी पोलीस पुढे। DYSP बेले यांचे मार्गदर्शन। पाहुयात सविस्तर वृत्त। राज्यभर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि तपासणी मोहीम राबवली जात असताना पोलादपूर तालुक्यातील काही हॉटेल्स, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आणि हातगाड्यांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। काही ठिकाणी मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तसेच अनेक दिवस विक्रीसाठी ठेवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि मिठाई बनवण्याची तारीख, एक्सपायरी डेट नमूद न करणे, खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवणे तसेच आवश्यक परवानग्यांबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पोलादपूर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे पालन होत आहे की नाही याची खातरजमा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, खारघर, कळंबोळी आणि तळोजा परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्यात। उपकेंद्रांवरील भार कमी करण्यासह नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करणे, अतिरिक्त उच्चदाब वीज वाहिन्या सुरू करणे आणि अधिक क्षमतेच्या केबल्स टाकण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत। महावितरणच्या पनवेल विभागाने विविध उपकेंद्रांमधील भार संतुलित करण्यासाठी तांत्रिक बदल केले असून पनवेल सेक्टर 15 येथे नवीन 10 MVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे। तसेच कामोठे उपकेंद्रात अतिरिक्त 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे। याशिवाय खारघर, कळंबोळी आणि तळोजा परिसरात अतिरिक्त वीज वाहिन्या व केबल्सची कामे सुरू असून यामुळे वीज पुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे। सर, याची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या ह्या लांबलेला पाऊस आणि त्या अनुषंगाने आलेली हीटवेव्ह यामुळे आमच्या विद्युत यंत्रणेवर प्रचंड भार आलेला आहे आणि ह्या वाढीव भाराला मिटिगेट करता करता आम्हाला प्रचंड आमच्या विद्युत यंत्रणेवर आलेला आहे। जसं की आज आपण इथे आहोत, हे कामोठे सबस्टेशन आहे। इथे माझे 40 MVA चा कॅपॅसिटी, ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी आहे, परंतु ही सुद्धा अपुरी पडत होती। तशीच परिस्थिती माझी खांदा कॉलनी आणि कळंबोली या भागात सुद्धा होत होती। या दृष्टीने महावितरणनी त्या ग्राहकांना काही त्रास झाला, या अनुषंगाने आम्ही तातडीने काही पावलं उचलली आणि त्या अनुषंगाने आम्ही अगदी या 4 दिवसामध्ये तातडीने ज्या 5 MVA ट्रान्सफॉर्मरला साधारणतः 1 महिन्याच्या वर वेळ जातो इन्स्टॉलेशन, ते आम्ही 4 दिवसात युद्ध पातळीवर काम करून आम्ही हा 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केलेला आहे। तसंच खांदा कॉलनी आणि ह्या भागातनं सुद्धा आम्ही काही केबल्स आणि म्हणजे आमच्या वाहिनी जी आहे त्या वाहिनीला आम्ही एक्सटेंड करून त्यामध्ये लोड नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे ह्या सर्व भागामध्ये एक आपल्या सर्वांना मी म्हणजे आपल्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो की आम्ही महावितरणनी पूर्णपणे ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतलेली आहे आणि इथून पुढे आपला विद्युत भार नियंत्रित राहील याची आम्ही पूर्णतः काळजी घेतोय। तसंच LT केबल्स बाबत सुद्धा LT फॉल्ट सुद्धा बरेच ग्राहकांचे आहेत। त्या LT ग्राहकांच्या LT केबल फॉल्ट वर सुद्धा आम्ही आता आमच्याकडे LT केबल्स अवेलेबल असल्यामुळे आम्ही तातडीने त्या दुरुस्त करून आम्ही तात्काळ ह्या सर्व याचा विद्युत पुरवठा सुरळीत होईल याची काळजी घेतो। तसंच आम्ही कंप्लेंट सेंटर आणि हे सुद्धा जागोजागी उभे केलेले आहे, म्हणजे त्या सेक्शन ऑफिसला आमचे कंप्लेंट सेंटर्स आहेत। या कंप्लेंट सेंटरमुळे त्या ठिकाणी त्या ग्राहकांना व्यवस्थितपणे त्यांची विद्युत पुरवठा खंडित झाली किंवा केव्हा चालू होईल याची सुद्धा माहिती त्यांना तात्काळ मिळेल आणि ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल याकरता सर महावितरण
सज्ज आहे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणाऱ्या अलिबाग पेण बायपास मार्गावरील सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अवघ्या 3 वर्षात हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही जबाबदारीची ढकलाढकल सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ता नेमका कोणाच्या अखत्यारीत आहे यावरच विभागांमध्ये संभ्रम असल्याने नागरिकांचा संताप वाढलाय. पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची अवस्था आणखी गंभीर बनली असून अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी रस्त्यालगत फलक लावत निषेध व्यक्त केला. तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. सर्वप्रथम हा जो रस्ता आहे हा वडखळ ते अलिबाग मधला जो बायपास आहे हायवेचा लागलेला, त्याच्यामध्ये जे आपल्याला जो सर्व्हिस रोड दिलेला आहे तो हा रस्ता आहे. या रस्त्यामध्ये टोकळे बसवलेले आहेत, ते जीर्ण झाले पूर्णपणे. 3 वेळा तरी खड्डे झाले. 3 वर्ष झाले हा रस्ता असाच आहे. 3 वर्षापासून लोक या रस्त्यावर असे येणे जाणे करतात आणि मुळात हा अलिबागला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या प्रमुख रस्त्यामध्ये कोणी शासन किंवा कोणी लक्ष देत नाही. कोणाला विचारायला गेलं ऑफिसमध्ये, PWD ऑफिसमध्ये गेलो का सांगतात तो NHच्या अंडर येतो. NH ऑफिसला विचारायला गेलं का हा आमच्या अंडर येत नाही. तिकडे कळंबोलीला ऑफिस आहे त्यांच्या अंडर येतो. नक्की या रस्त्याचा बाप कोण हा प्रश्न आम्हाला प्रशासनाला विचारायचा आहे. म्हणून हे बॅनर लावलेलं आहे. या रस्त्याला बापच नाही आणि बाप रस्त्याला सोडा, या रायगड जिल्ह्याला सुद्धा बाप नाही आहे मुळात. आज 3 वर्ष का 4 वर्ष झाली सत्ता बसून हे बाकीच्या राजकारणात एकत्र येतात आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पण देऊ शकत नाही अजूनपर्यंत. बाकी सगळ्यांकडचे रस्ते बघा तुम्ही कसे आहेत. आणि अलिबागसाठी दुर्दैवी आहे परिस्थिती रस्त्यांची. काय रस्ता नाही आज अलिबागला. मूळ रस्ता आहे आपला अलिबागला जोडणारा. तो रस्त्यावरून तुम्ही मंत्री मंत्रालयात जातच असाल ना इथले स्थानिक, मग तुम्ही का नाही करणार रस्ता? तुमच्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलरमध्ये काय फरक आहे? आम्ही रोजचे बाईकवरनं प्रवास करणारे प्रवासी आहोत. आम्हाला किती त्रास होत असेल मग. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील गड किल्ले स्वच्छ आणि संवर्धित ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर चिपळूण पोलिसांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम सहभाग घेतला. यावेळी गोविंदगडावरील तोफ परिसर, रेडजाई मंदिर, बुरुज, तटबंदी तसेच पार्किंग परिसराची स्वच्छता करण्यात आली. एरवी कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलीस आज झाडू आणि फावडे हाती घेऊन गड परिसर स्वच्छ करताना दिसले. तसेच महाराष्ट्राच्या वैभवशाली गड किल्ल्यांवर स्वच्छता राखावी आणि कोणतेही गैरप्रकार आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. माननीय रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बगाटे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी सांगितलेलं होतं की जे काय पोलीस श्रमदान करतात ते श्रमदान तुम्ही तुमच्या हद्दीतील जे काही गड किल्ले आहेत किंवा बीचेस वगैरे आहेत ह्यावरती जाऊन श्रमदान करा आणि किल्ल्यांची स्वच्छता राखा. त्या पार्श्वभूमीवर आज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सर बोले सर, मी स्वतः आणि जवळपास 25 ते 30चा स्टाफ घेऊन आम्ही गड किल्ल्यावर आलो आणि गड किल्ल्याची सकाळी 7 वाजल्यापासूनच आम्ही स्वच्छता मोहीम आखलेली आहे आणि गडाचा पूर्ण परिसर स्वच्छ करून घेतलेला आहे. आम्ही असंही निवेदन करतो चिपळूणकर वासियांना की यापुढे किल्ल्याचं संवर्धन राखलं पाहिजे, किल्ल्याची स्वच्छता राखली पाहिजे. इथे जर काही गैरप्रकार वगैरे काही आढळत असतील तर पोलीस प्रशासनाला तात्काळ कळवावं, त्याची आम्ही प्रॉपरली दखल घेऊ आणि यापुढे पण आम्ही जेव्हा जेव्हा श्रमदानाचा दिवस असेल त्या दिवशी किल्ल्यावरती येऊन स्वच्छतेची मोहीम हाती घेऊ. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छोटे व्यापारी आणि फिरते विक्रेते यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाजप युवा नेते विशाल परब यांनी बांदा येथे एक सामाजिक उपक्रम राबवला आहे. फुटपाथवरील व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्यांना छत्रींचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात व्यवसाय करताना पावसाचा मोठा फटका बसत असल्याने अनेक छोटे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर त्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. विशेषतः महिला विक्रेत्यांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमातून कष्टकरी आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या घटकांप्रती सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला असून स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. अनेक वर्ष या ठिकाणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा विधानसभा सावंतवाडीमध्ये अनेक वर्ष आम्ही छत्र्या वाटप, दप्तर वाटप, वह्या वाटप, गणेश चतुर्थीचं या ठिकाणी काही धान्य वाटप असेल किंवा ज्यावेळी पूर येईल किंवा आपल्या कोकणावरती किंवा कोणत्याही व्यक्तीवरती प्रसंग येईल त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा एक सैनिक म्हणून मी आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन अशा प्रकारचे छत्री वाटपसारखे कार्यक्रम करत आहोत. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकण मानलं जातं ते सावंतवाडी विधानसभा आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तळ कोकणामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांवरती कोणताही प्रसंग असो किंवा या ठिकाणी फळ वाटप असेल किंवा या ठिकाणी धान्य वाटप असेल किंवा ताडपत्री वाटप असेल अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आम्ही आमच्या माझ्या या सर्व मित्रांसोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत शेतकऱ्यांबरोबर आम्ही त्या ठिकाणी आम्ही करत असतो. आदरणीय आमचे सर्वांचे लाडके सावंतवाडी नगरीचे उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट अनिलजी निरवडेकर सरांचा सल्ला आम्ही कायम कार्यक्रमाच्या वेळी घेत असतो. प्रदेश अध्यक्ष सर्वांचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री सर्वांचे लाडके पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय ते नितेशजी राणे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ज्या ठिकाणी राज्य गोवा आहे, ज्या ठिकाणी कर्नाटक ज्या ठिकाणी राज्य आहे, ज्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा आहे आणि ज्या ठिकाणी आपण रत्नागिरीच्या दिशेने ज्या ठिकाणी कोलगावचा तिठा आहे अशा प्रकारचे मळेवाड असेल, कोलगाव असेल, माडकोल असेल किंवा आंबोली असेल या ठिकाणी आजच मी जाहीर करत आहे की आपण या संपूर्ण ठिकाणी पोलीस प्रशासनाला घेऊन या ठिकाणी आपण स्वयं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही CCTVचं वितरण आम्ही स्वतः करणार आहोत आणि पोलीस प्रशासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे आम्ही ते सुपूर्द करण्याचं नियोजन आम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा डेव्हलप करण्याचं ध्येय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि याच्या अगोदरचे पालकमंत्री सर्वांचे लाडके आज प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या दोघांनी ध्यास घेतलेला आहे. आदरणीय खासदार नारायणरावजी राणे साहेबांनी यापूर्वी अनेक असंख्य कार्य केलेली आहेत. त्याच प्रमाणामध्ये केसरी असेल, आंबोली असेल किंवा देवगडमध्ये सुद्धा खूप चांगले प्रकल्प मधल्या काळामध्ये सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांनी होऊ घातलेले आहेत. त्यामुळे मला एक आनंद वाटतोय की माझा सिंधुदुर्ग जिल्हा विकसित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत. सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या वादावर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी यावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. आमचा हायकोर्ट म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. सावंतवाडीबाबतचा अंतिम निर्णय तेच घेतील असं सांगत त्यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले असून या विषयात त्यांची देखील महत्त्वाची भूमिका असेल असं विशाल परब यांनी स्पष्ट केलं. या ठिकाणी आपण असंख्य जणांना माहिती असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्याकडे पालकत्व होतं पूर्वी प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि सन्माननीय उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट अनिलजी निरवडेकर साहेब आजही त्यांच्या संकल्पनेतनं सावंतवाडीमध्ये जे 2 डॉक्टर्स आहेत बरोबर ना सर, त्या डॉक्टरांना नर्स आहेत यांना जो निधी द्यायचा असतो किंवा पगार पाणी द्यायचा असतो आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील PSC ना रत्नागिरीपर्यंत मला वाटतं एक वर्षाला मला वाटतं 5 कोटी किंवा 4 कोटी खर्च आहे. तो संपूर्ण स्व खर्चाने आणि खिशातनं सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब करतायत. हे आम्हाला कोणाला बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, परंतु ही संकल्पना खूप सुंदर आहे. जी आपलं म्हणणं आहे की आरोग्य विभागामध्ये जी कमी आहे त्या ठिकाणी कमी आहे तिथे भरीव निधी किंवा भरीव ठिकाणं भरून काढण्याचं कार्य आमच्यासारखे सर्व सैनिक करणार आहेत. आणि मी काही महिन्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी मी डिक्लेअर केल्या होत्या. त्या गोष्टी जशा जशा वेळ येईल तसं तसं आम्ही त्या पूर्णत्वास आणू. विशालजी, नगराध्यक्ष आपला भारतीय जनता पार्टीचा व्हावा याच्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेतली, सगळ्यांनी बघितली. 2 दिवसांपूर्वी नगराध्यक्षांवर आपल्याच पक्षातील एका जिल्हा परिषद सदस्याने आरोप केलेले आहेत की कुठेतरी ऑडिओ क्लिप आणि ऑडिओ बॉम्ब टाकलेले आहेत आणि ज्या पद्धतीने नगराध्यक्षांवर हे आरोप झालेले आहेत, तुम्ही कसं पाहता या आरोपांना? सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे, ज्यांच्यावर आमचं प्रेम आहे, ते सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये हा चेंडू आहे. प्रदेश अध्यक्ष साहेबांचा छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष आहे
कारण या जिल्ह्यामध्ये विकास आणि डेव्हलपमेंट करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांकडे आहे. त्यामुळे मी छोटासा कार्यकर्ता आहे. मी नगरपालिका निवडून आणण्यासाठी काय केलेलं आहे किंवा माझ्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काय केलेलं आहे, तळागाळातील बूथ अध्यक्षांनी काय केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्या विषयावरती मी नो कमेंट्स आहे. या ठिकाणी माझं एकच आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सैनिक म्हणून भारतीय जनता पार्टी ही पक्ष खूप चांगल्या प्रकारे वाढला पाहिजे आणि प्रशासनाचे किंवा गव्हर्नमेंटचे जेवढ्या स्कीम असतील त्या आपल्या गोरगरीब जनतेला भेटल्या पाहिजे. एवढी प्रामाणिक भावनेतनं मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच काम करत असताना विधानसभा सावंतवाडीमधील संपूर्ण सर्व गावांमध्ये दौरा आम्ही या आजच्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.